कोणाच्याच नावानं देऊ नये, त्यांची प्रसिद्धी करायची, गड किल्ल्याचा अवमान करून, हे मात्र चांगलं आहे. पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे ही दडपशाही, म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या. आता काय ठेवायचं, आता काय विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायला की केलं काय, त्याचं काय भरोसा नाही त्यांचं, ते काही करू शकतात, लय साबरे. तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागते. त्याने जेरीस येत नसतो आम्ही, आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही, आणि नंतर मग दगडा नेत असतो. ती मागणी गेली खड्ड्यात, ते बाकीचं होत राहील का व्हायचं ती, पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना, त्याला नीट करायचा. नाही ते तर सगळ्यांना माहितीच आहे, मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती, पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा, न्यायदेवतेचा. नसता थोडं फोकस लागलं ना तर माणूस लक्ष देत नाही. म्हणजे हे रिअल आहे, तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात रोज बघता या गोष्टी. माणूस उलशी फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही. आपण न्यायदेवतेला खूप मानतो, त्याच्यामुळे टाळत नाही. म्हणून आजही त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो. तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात, शेतकऱ्यांची भेट घेतली, आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत. कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे, आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं? आश्वासनानं नाही होणार. बघा, आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची, तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी. ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे. तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो. आज शब्दावरती पोट भरणार नाहीये. लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाही. इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली. त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं, आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही. फसवलं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं. होणारच नाही बाया. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे, त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू. पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे, 2 ऋतू उलटून जातील. तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्ही? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता त्यांना संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यानं नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे, आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं, दिवाळी आधी मदत देतो म्हणजे होती. शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली का, काय मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचं, आता काय विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले. काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7 हजार पडायलेत, काहींच्या तर आणखीन मिळत लागत नाही. कोणाचे खाते खराब म्हणून सांगते, ब्लॉक म्हणून सांगते. ही सरकारची सिस्टम जाणून बुजून. तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही. त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांचे गेले. ही रिअल परिस्थिती. आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. अरे जून म्हणजे काय, जून कुठं आहे? तर अहो किती साधं उदाहरण आहे ना. एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी तोवर मरल ना. ते इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे. परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागतात. तिकडं ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. बच्चू कडू, तिकडं शेतकरी सगळे जे रस्त्यावर आले होते, रस्ता जाम केला म्हणून गुन्हे दाखल केले. हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागलं सरकार. म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात. काही पोरांना आमच्या आत्ता नोटिसा द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या. तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा, तर तवाच करायचे त्याच दिवशी. इतक्या दिवसानं का, म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं. आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. नसता आमच्या बाजूनं, आमच्या आमदाराच्या बाजूनं, आमच्या पक्षाच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनं राहा, बोला. नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार. पहिलं असं नव्हतं. पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे. असं जिरी सांगत नव्हते. जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार,
काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार. म्हणजे ही दडपशाही म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या. आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? नुसत्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं. त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात. त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अहो तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॉफिक जाम राहते शहरातली. तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुखते. आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो. मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कुणाला पेपरला जायचं असेल, कुणाला शाळेत जायचं असेल, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कुणाला तरी बँकेत जायचं असेल, कुणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत. ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करतात. आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल, लई हिरे माणिक मोती पिकत येते तिथं म्हणून लईच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लईच आता खूप मोठं संकट कोसळलं. नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लई अमृत निघतं का तिथून? म्हणून लईच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना. आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला. असं काही का? काय हे यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा, कोणावर विश्वास ठेवू नका. कोणावरच आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका. आपण आपला लढा आणि जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात. फडणवीसांनी शब्द असा दिलाय की उच्चस्तरीय समिती स्थापन करू. समितीचा कारभार, समितीचा व्यवहार तुम्ही जवळून बघितलाय. प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनाला स्थापन केली. ही समिती काय सकारात्मक देईल अहवाल असं वाटतंय सरकारला? समित्या फेमित्या मान्य नाही, हे बंद करून टाका. तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा आहे? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असतो, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे. मोठाले घराने ती किती असते ना, 200 असते घरं महाराष्ट्रात लय झाले. 200साठी का बाकीचं वाटोळं करतात? बाकीच्यांचं वाटोळं. ती समिती बरखास्त करून टाका. ती तुम्हाला करायचं सरसकट करा. नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ. शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच दिवसा ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये. गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये, आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये. यांच्या मोकळ्या सभा पडावं. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले. यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये, यांचे होऊ पण देऊ नये. सगळ्यात बेस्ट प्लॅन. आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं. शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका. आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे. शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती. दादा, राज्यातली गडकिल्ले हे आपल्यासाठी प्रत्येकांसाठी पर्यटन माहिती केंद्रातून उभारलं त्यांच्या नावाचा, तर आम्ही ते करू. तुमच्या याला विरोध आहे का? बीड किल्ल्यांवरती कुणाच्या नावानं अशा पद्धतीचं माहिती पर्यटन केंद्र उभं राहणार? जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल, कुठलं संस्थान असेल, त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं. कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही. त्यांचं काम चांगलं आहे ती ठीक आहे, पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला, देवस्थानाला, एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघडं करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा, त्या गड किल्ल्याचा अवमान आहे. त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून, किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना. याला खरंच विरोध आहे. आणि माझं ना तर तुम्ही सांगितल्यामुळं, आता रात्री आम्ही आल्यामुळं माहीत नाही झालं, खरं तळतळीनं सांगतो, शेतकऱ्यांचं जे 30 जून म्हणत जर असले ना ते, तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतला आहे. शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे. नो समिती नाही, पेमिती नाही, काय नाही, आश्वासन नाही. तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे. हे करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे. रोज. विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं, मराठवाड्यात होईल का शेतकऱ्यांना? अरे असं म्हणू नका. मराठवाडा काय आणि विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय. आपण जरासे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे
शेतकरी मेटाकुटील येतो. आपल्याला असं करून चालणार नाही. नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे, विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहायला पाहिजे. आंदोलन कुठंही उभं राहू द्या, पण एकच पर्याय आहे. मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो, तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या. त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही, तुमची पिढी पुढं जाणार नाही, तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही, कर्जमुक्ती होणार नाही. तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला वटणीला आणा. प्रदीप तुम्ही आता विचारलं ना दादा, त्याच प्रश्नाला कंटिन्यू करतो. पंतप्रधानांचं त्यांना जे सांगितलं 75 वर्ष पूर्ण झाले, त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे. आता सरकारनं डाव काय, पर्यटन खातं जे आहे मग ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदेकडे आहे. पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल, रायगड असेल किंवा इतर जी किल्ली आहेत महाराजांची महत्वाची, त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल, त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल. कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? कुणीही पंतप्रधान असू दे. शिंदे साहेबांनाही सांगणं आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणं आहे. हे त्यांचा 75वा वाढदिवस आहे, त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा. त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यांनी 100 वर्ष पण पूर्ण करावं, त्याही पेक्षा जास्त करावं. ही सगळ्यांची मनोकामना आहे, पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहेत त्यांच्या पाठीशी. परंतु तीर्थक्षेत्राला, गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये, गड किल्ल्याच्या नावानं द्यावं, म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत. तुम्ही शिवनेरी किल्ला आहे, तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र, तर त्या किल्ल्याचं नाव जाईल. त्यांची प्रसिद्धी करायची, गड किल्ल्याचा अवमान करून, हे मात्र चांगलं नाही. उद्या मुंबईत मोर्चा आहे, महाविकास आघाडी, मनसे आहे, मतचोरी, बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी, मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते का खरंच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतं? असू शकतं, आपण काय तज्ज्ञ नाही त्यातले. काय असतं, सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही. आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याचंच उत्तर देतो कधी पण, खोटं बोलत त्यातलं आपल्याला काही मेळ नाही. काय खरं आहे का खोटं आहे, आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले. असेल तर ते उघडं पडेल आणि असू बी शकतं बाबा, त्याचं काय भरोसा नाही त्यांचा. ते काही करू शकतात, लय चाबरे आहेत. हे सरकारमधले एवढे चाबरे आहेत, हे काही करू शकतात. इकडं मतदान तिकडं आणायला बसले, तिकडं मतदान तिकडं आणायला बसले, त्यांचा त्याबद्दल भरोसा नाही. पण काय असतं बरं का, की लय दिवस टिकत नाही. बरं, एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात, तुम्ही लयच पाप केलं तर नियतीला ते मान्य नाही, तुम्हाला एक दिवस भोगावे लागते. असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता. तसं ना, तुम्ही खोटं किती दिवस करणार, उघडं पडतं. एखादा चोराने चोरी केलेला असू द्या, तो आपल्यात असू द्या, आपण जर म्हणलं अमक्याची चोरी झाली पण सापडतच नाहीये, हे बाबा इकडं संशयानं बघितलं जातं आपल्याकडं 10-15 जणांकडं, असं जर एखादा आपल्यात म्हणला ना, तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो, कारण त्याचं लक्ष येतं नेमकं आपण तर नाही पेन चोरला कोणाचा. तसं ना, तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल की तोंड दादा बोलताना तुम्ही असं म्हणालात की काही आंदोलकांना आता नोटीस यायला सुरुवात झालेली आहे. ही नोटीस कशासाठी आहे, की तुम्ही असं म्हणताय की सरकार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताय, जेरी सांगताय किंवा नोटिसा देऊन. आता तुमचं हे आंदोलन झालं, त्याच्यानंतर आता दाखले मिळायला सुरुवात झाली, मात्र आता मग नोटिसा कसल्या? तुम्ही मागणी केलेली होती की सरसकट गुन्हे जे आहेत ते मागे घ्या, मात्र आता नोटिसा येतात की ते कशासाठी? काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे की एकदा गोड बोलणार, गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले, आता आपल्याला न्याय देणार आता, आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगेच. म्हणजे ही जी पद्धत आहे ना, ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे. कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा, की आमचा DNA ओबीसीचा, आमक्याचा नाही तमक्याचा नाही, त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटत चालला सगळा. म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे ते तुटत चाललेत, कारण हे असल्या वागणुकीमुळे. आता घेणं नाही देणं नाही. आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या तरी खेड्यातले पोरं आहेत, त्याच्या नोटिसा सुरू आहेत त्या. म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार की त्या नोटिसा त्याच्यात की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड, याचा दंड. हा, आता मग हे नवीन शाळा त्याने जेरीच येत नसतो आम्ही, आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही, आणि नंतर मग दगडा नेत असतो. कारण तुम्ही किती अन्याय करणार गोरगरीबावर राव, तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती. गरीब मराठ्यांचं हक्काचं आरक्षण मात्र तुम्ही देत नाही. आणि मूर्खपणासारखं उठलं की इकडून गोड बोलायचं, तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं, इकडून गुन्हे दाखल करायचे. म्हणजे लोकांना किती येड्यात काढणार तुम्ही, किती येड्यात काढणार. लोक ऐकते तोवरच ऐकत असते, नंतर सोडतच नाहीत लोक. मुख्यमंत्र्यांवरचा राग गेला नाही का? अहो जाईल हो,
बार बार तेच सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी शेवटच्या क्षणाला कोणा मराठ्यांचं कल्याण केलं. ते शब्द आहेत माझे, ते बदलत नाहीयेत. पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की ओबीसीला धक्का लागला नाही आरक्षण, दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना JR दिला. आमचे प्रमाणपत्र निघाणात आणखी ओबीसी झोपानात आणि मराठी झोपानात. रिअल परिस्थिती नाही. आमचे तर सरकारी नोंदी आहेत, महसुली दस्तावेज आहे हैदराबाद गॅजेटियरचा. हां, मग आता तुम्हाला जर मोकळ्या मनाने द्यायचं आहे ना फडणवीस साहेबाला, काय विचार करायचा? त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत, म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार? म्हणजे एकूण ओबीसीला म्हणायचं तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार नाही, आणि एकूण आम्हाला म्हणायचं JR दिला आणि प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? मग ही तुम्ही मन जिंकायचं ना, स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे. आम्ही आहेत ना 100% फडणवीस साहेबाला आम्ही उघडं पडू देत नाही. पण आमच्या सातारा संस्थांच्या, पुणे गॅजेटियरच्या, औंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅजेटियर हे लागू करा. मराठवाड्यातलं हैदराबादच्या गॅजेटियरनुसार सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. अरे आम्ही आहेत ना तुमच्या मागं, सरळ सांगतोच ना, काही दारात बोलतो का खोटं बोलतो? मीडियासमोर स्टेटमेंट द्यायला होत ना, 6 करोड मराठा खंबीर आहे. हां, पण तुम्ही असं हे ना, आमच्याकडे बघा आणखीन खेड्यात एक म्हणे चावचुक्या. हां, चावचुक्यासारखा करू नका. येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे. येणारा काळ सगळा निवडणुकांचा आहे. पुन्हा हा पेटणार विषय, मग पुन्हा सगळं आंदोलन उभं राहणार. याच्यातनं सरकारने तुमच्यापर्यंतची भूमिका घेतली आहे, त्याबद्दल काय? हाताने पेटणार, कारण आमचा JR निघाला. मराठवाड्यातला मराठांनी सगळा आरक्षणात घाला, त्याचा दुमत. सातारा संस्थांचं सुद्धा घेणार आहे. या मंगळवारी त्यांनी मला शब्द दिला. मी पहिल्यांदी पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाच्या बांधवाला सांगतो की याच्यामध्ये ते अहवाल स्वीकारून आत्ताच्या कालच्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये स्वीकारून ते JR काढणार होतं. त्यांचं म्हणणं आहे की आणखीन कोल्हापूरच्या संस्थांचा काही थोडा आम्हाला अभ्यास राहिला. त्यांचा फोन आला, कारण मंगळवार झालं की मी लगेच फोन लावला. आपल्याकडे मग एकदम नसतो लगेच. आता म्हणलं ते काय झालं, सातारा संस्थांचा JR कम नाही काढला तुम्ही? तर त्यांनी सांगितलं बाबा आमचं पुण्या संस्थांचं काय राहिलंय, औंध संस्थांचे काय राहिलेत आणि सातारा संस्थांचं काही जरा अहवाल बनवून थोडा अभ्यास करतो. आणखीन एक 15-20 दिवस लागतील. म्हणलं ठीक आहे. मग अभ्यास करतात म्हणलं, ते अभ्यास लई दिवस असतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे, पण मी आहे ना, मी ते करून घेतो. तसंच हैदराबादचा JR निघाल्यामुळे टेन्शन नाही मराठी. कसं टेन्शन नाही ते पण गोरगरिबांना सांगतो. शहाणे सुरते जे असते, शिकलेले सुशिक्षित असते, त्यांना कळतं. ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना असं वाटतं मला आपला JR निघून 1.5 महिना झाला, कसं काय प्रमाणपत्र नाहीत बा, म्हणजे गोरगरिबांना हे वाटतं. तर त्यांच्यासाठी सांगतो की 1994ला 16% आरक्षण ओबीसीला दिलं गेलं. तो JR त्यावेळेस काढला, 20-25 वर्ष झाली. आजही त्यांचे पोरं ओबीसीचे ते प्रमाणपत्र काढतील. एकदा JR निघाला काही टेन्शन नाही. ते तेव्हा निघालेल्या JRचं जर आत्ता प्रमाणपत्र काढतात तर आपला JR निघालाय तेव्हा आता आजरा मराठल्यासारखा तुम्ही कधीही प्रमाणपत्र काढू शकता. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. समित्या एकदा गठीत झाल्या गाव लेवलच्या, ते मराठा समाजाला सगळ्याला मराठवाड्यातल्याला कोणती प्रमाणपत्र 100% मिळणार. आणि मी मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात दमाने हळूहळू घालणार. मराठ्यांनी सुद्धा हळूहळू जायचा दम धराव. सगळ्यांनी गडबड करू नये. मग आमच्यात असं असतं, आमच्यातले खेळा उघडे. एकदा जर एखादा JR काही निघाला रे बाबा, आणि मग कसं काय निघालं नाही, आम्ही द्या सगळं माहिती का, लगेच थोडं भरून द्यायचं काम आहे. असं एक धोरण असतं. म्हणजे लाखांनी लगेच गर्दी तिथं. बाकीच्यांचं तसं नाहीये. त्यांचा JR फेर काय निघाला हळूहळू घुसत येते एक 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 एक. आपले पुरंच एकदाच लफडं जात आहे सगळ्याचे सगळं, आणि मग ते पुढच्याला खपत नाही. जसं की एखाद्या पोरांचं MBBSला ॲडमिशन झालं, इंजिनिअरिंगला झालं, एखाद्या मुलीचं झालं, आमचे पोट्टे काय करतात लगेच व्हॉट्सअप फेसबुकला टाकून देते. त्यांची अशी वळवळ होती तिकडं भयानक. आमचं एखाद्याचं प्रमाणपत्र निघलं की आमच्या पोरांनी फेसबुक, व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला टाकलं की त्यांचा असा जाळ होतोय. त्याच्यामुळं माझं मराठ्यांना असं म्हणणं आहे, तुमचे प्रमाणपत्र तुम्ही काढले ना बाबा, हो तुम्हाला हात जोडून सांगतो फेसबुकला टाकू नका. इकडं असं टोकरी तर इकडच्या यायला त्यांना रातभर झोपा येत नाही. ते एवढं पांढरं पड, आता 15 दिवस काहीच बोला ना, ते गप्प पडलं. आणि त्याच्या लक्षात आलंय मराठी आरक्षणात जाणार आहेत, कारण मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहे. मराठ्याला आता कुणीच रोखू शकत नाही आणि मराठवाड्यातला JR कुणीच रद्द करू शकत नाही, हे त्याला कळालंय. त्याच्यामुळं मराठ्यांनी ना सुईना चला जरा दम्मा, आणि एक एक प्रमाणपत्र काढलं, आपलं ॲडमिशन घ्या पोराचं, आपलं गुपचूप येऊन भेटायचं. तुम्हाला अंतरवली भेटा पण टाकू नका, लय जळायलेत बघा, आपल्यावर लय जळणार संख्या. तुम्ही बोलताना लय समाधानी दिसताय यावेळेस. मुख्यमंत्र्यांच्या बाबत पण बोलताना एकेकाळी आक्रमक भूमिका घेतली. तुम्ही आज बोलताना समाधानी वागतात.
मंगळवेढ्यात एक चर्चा अशी होती की तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर येणार वगैरे म्हणून आगामी काळात हे स्पष्ट हे चित्र दिसेल का आम्हाला तुम्ही आणि मुख्यमंत्री एका स्टेजवर वगैरे? हे बघा भाई, आपलं आणि त्यांचं काय बांधाला बांध नाही, आम्ही काय हाडवैरी नाही. ते एखादा गोरगरीब समाज जर वेदना मांडत असला आणि त्या वेदना तुम्ही ऐकून घेण्याऐवजी तुम्ही जर त्यांना हल्ला करून प्राणघातक त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडणार असला तर चीड ही तुम्हाला सुद्धा येणार. मी तर जास्त तुम्हाला सुद्धा येणार. तुम्ही एवढे सुशिक्षित आहेत, तुम्ही सगळ्या लोकळून पेलात, ज्यांच्याकडे बैठला जातात, तुम्हाला सगळ्यांचे अवकात माहिती काय. पण एखादा शब्द जर तुम्हाला बोलत तुमचं सुद्धा तळपायच्या आत मस्तकाला जाणार, कारण तिथं सुशिक्षितपणा काही कामाचा नाही असं वाटतं, कारण आपल्या प्रतिष्ठेवर घाला झाला असं तुम्हाला वाटतं. तसं आमच्या ज्यावेळी साहेब बहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, आम्हाला वाटलं अरे ही मानुषिका कोण आहे. हे जर डायरेक्ट म्हणतो माझ्या पोलिसावरच हल्ला झाला, किंवा नाही माझे पोलीस आहेत, हल्ला नाही माझे पोलीस आहेत म्हणजे माझ्या पोलिसालाच हाणलं. तुझे पोलीस आहे का जनता आहे बाबा? तुझ्या घरात सुद्धा आई बहिणी आहेत. आमची फक्त गरीबाची आहे, तो तिथं 10-20 हजाराची जास्त साडी घालीत असेल समजा, आमची 150 रुपयाची नेसत असेल. एवढाच फरक आहे. पण आई आहे ना, तेव्हापासून ते आमच्या म्हणजे असं झालं की डोकंच उठलं. आणि शेवटी काय असतं, आरक्षणापेक्षा एखाद्या मागणीपेक्षा आपला समाज, आपली आय माऊली आपल्यासाठी प्रतिष्ठेची असते. आपलं कुटुंबाची प्रतिष्ठा सोडून, कुटुंब म्हणजे जात, पूर्ण माझे मराठा समाजाची 6 करोड, एखाद्या कुटुंबावरती कुणी अवमानकारक बोलतंय, त्या महिलांवर हिणून बोलते, त्यांना हल्लं मारलं, आणि तरी आपण म्हणणार नाही 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 आमची मागणीची ती द्या तरी वागणं. तसे मराठी आम्ही नाही. ती मागणी गेली खड्ड्यात, ते बाकीचं होत राहीन का व्हायचं ती. पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना, त्याला नीट करायचा हे. कारण ती इतकं लागलं ना त्यावेळेचं, तुम्ही आता त्याच्यात नेलं ना, खरंच मला दिवसभर करमत नाही. शपथ सांगतो मी, खोटं नाही बोल. मला जर आंतरवलीतल्या त्या हल्ल्याच्या विषयात जर वापस नेलं ना, मला दिवसभर करमत. कारण ते स्वतः आम्ही डोळ्यानं बघितलं, तुम्ही नाही बघू शकत डोळ्यात. शपथ सांगतो तुम्हाला. त्यातले 5-6 पत्रकार असे आहेत, जवळपास 35-40 पेक्षा जास्त पत्रकार असतील, 5-6 बेशुद्ध पडले होते. खोटं नाही बोलत तुम्ही. ते रक्कन ते बघू, इतके कणखर असून सुद्धा नाही बघू शकलो होते. छातीवर पाय देणं, बंदुकीच्या दस्त्यानं वरून मारणं, मग ते सगळ्या डोक्याच्या चिंदाडे होऊन नाकं तुटून गेलेले, कानं तुटून गेलेले, आणि ते बघवत नव्हतं. पुढं मागं भेट होईल. काय मी सांगितलं ना, फडणवीस साहेबांचं माझं वय आहे. गोरगरीब समाजाने वेदना मांडल्यात, त्यांनी त्या मान्य करायला पाहिजे. मराठ्यांनी हक्काचं आरक्षण मागितले, द्यायला पाहिजे 150 वर्षापूर्वीच. अरे काय समजत नाही. आयुष्यभर तुम्ही करा, हां दिला शब्द तुम्हाला, आयुष्यभर तुम्हीच आनंदानं भोगा. काय गरज आहे आम्हाला? आनंदानं तुम्हीच त्या खुर्चीवर राहा. काय घेणं पडलं आम्हाला राजकारणाचं? मग मराठा लहान नाही. 50-60%, 50-55% एकटा आहे राज्यात. 50-55% एकटा आहे. 40-45% मराठी एकटे आहे का बाजूला? त्याचं काय टेन्शन आहे? कोणाला पाडायची ताकद आहे महाराष्ट्रात मराठी? 45% तर 100% बाजूला आहेत. मी लईच फोडून सांगितलंय तुम्हाला आज. कारण मी हे कधीही खोटं बोलत नाही. कारण ते वरचे काय येणारच ते येणारच नाही. त्यांना लय नाद आहे. इकडं उलसे हात हाण, तिकडं फाळका हाण, त्या राजकारणाकडे जाय, त्याच्यातून फूट, याच्यात जाय, ते येणार. पण 50-55% मराठा समाज राज्यातला आहे. त्याच्यातला 45% मराठा समाज कवा सज्ज आहे पाडायला. म्हणून फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. आणि आमची आणखीनही त्यांच्यावर शंका नाही. कशी शंका नाही की त्यांनी शेवटच्या क्षणाला खाना GR दिला. हैदराबाद या सातारा संस्थांचाही देणार आहेत. मला वाटतं ते 100% मराठवाड्यातले सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार. आणि ही शब्द त्यांनी खरा करून दाखवावा. बेमानी मराठ्यांशी करू नये. आम्ही कमीच पडत नाहीत पुढंच. हां चला, शब्द कमीच पडत. तुमच्या आंदोलनाला 2 महिने झाले. हैदराबाद गॅजेटनुसार आतापर्यंत किती सर्टिफिकेट मिळाले? आणि तुम्ही म्हणता एकत्र येऊ नका लाखाने, मात्र ती मागणीच त्याच्यासाठी होती की त्यांना ते मिळावं, त्याचा फायदा व्हावा, समाज सुधारावा. आणि सरकार एकीकडे OBCचा DNA म्हणते, एकीकडे तुम्हाला GR देते, त्याच्यात मग ते प्रलंबित राहत नाहीत का प्रमाणपत्र? आम्हाला दिलं म्हणजे काय? फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं म्हणजे OBCच काढून दिलं का? म्हणून फडणवीस साहेब असतील, विखे साहेब असतील बोलायला भेट नाही. आमचे शिंदे साहेब बोलायला भेट नाहीत का? भेटले पण आता तेच सांगायला तुम्हाला की त्यांनी दिला GR म्हणजे आधार घेऊन दिला. बाकीच्यांना दिलं काय आधारण फेदार, त्याच्यामुळे ते भेट नाही येत बोलायला. त्यांना माहिती आहे मराठ्यांचा हक्काचा. राहिला प्रमाणपत्राचा विषय, मी काय सांगणार? कारण पुढचं असं पोट दुखतंय. तुम्हाला एक ना एक दिवस, महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षाच्या आत तुम्हाला मराठवाड्यातले सगळे मराठी मी आरक्षणात घातलेले दिसते. हे फायनल झालं. दुसरा विषय, आणखी समित्याच गठीत नाही. 45,000 झाले,
इतके लाभ भेटले, पहिले सांगायचं तुम्ही आम्हाला. अरे अरे तुम्ही प्रश्न विचारला गॅजेटच्या JR वर, हा. ते 58 लाख आहेत मग नोंदी हो. त्या निघाल्यात, हो. त्यातून मराठी आरक्षणात गेलेत. हो. तुम्ही प्रश्न JR वर विचारला. मग ते JR नंतर JR ला आणखीन समित्याच गठीत नाहीत, आणखीन पंचनामे सुरू आहेत. फडणवीस साहेबांचे पंचनामे चालू आहेत शेतकऱ्याचे, किती नुकसान झालं काय, त्याच्यामुळं गाव लेवलच्या समित्याच गठीत नाही. आणि JR नुसार जे निघाले ते मला माहिती आहे, ते मी फक्त सांगणार नाही, कारण आम्ही चलो द्या भोई धरून चाललाय. तर ते तर 58 लाख निघालेत ना, पुऱ्या राज्याला माहिती आहे. त्याचे प्रोसिडिंग घेतलंय मी सरकारकडून. खरं सांगा म्हणलं हे किती, तुम्ही आणता तिकडे गप्पा, मी ठोकेतो इकडे गप्पा, कारण निघालेलं तुम्हालाच माहिती आहे. मग मला पण माहित नाही, त्यांनी प्रोसिडिंगच दिलं. 58 लाख नोंदी निघाल्या. आता काय निघाल्यातच, कोणी किती म्हणू द्या. या लेवल म्हणतं येडं की 58 लाख नाही निघाले. इथं सरकार प्रोसिडिंग देत आहे, तुला प्रोसिडिंग कळतं का? 25-30 वर्षी कॅबिनेट हाकली, त्या माणसाला एवढं पण कळत नाही की प्रोसिडिंग दिले सरकार. आणि आता तुम्ही नोंदीच मागितलं. सातारा गॅजेट कधीपर्यंत लागू? तुम्ही सातारा आहो नाशिकचे काही 15-20 दिवस म्हणलेत ते. हां. 15-20 दिवस अहवाल बनवणं चालू आहे. तसे मी तुमच्या पुण्याचे आयुक्त साहेबाला सुद्धा बोललोय, अहवाल बनवणं चालू आहे. म्हणलं खरं आहे का, नुसते मंत्रीच मला खोटं बोलते, हेही बघितलं. त्यांचं ते अहवाल बनवणं सुरू आहे, कोल्हापूरच्या आणि पुण्याच्या गॅजेटियरचं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ठीक आहे, आणखीन 15-20 दिवस पक्क केलं म्हणजे चांगलं. पाटील तिकडं फलटणच्या घटनेमुळे डॉक्टर आत्महत्या करते, घटना सोडून राजकारण जास्त झालं असं वाटत नाही? हा, हे शब्द बरोबर आहे. हे न्याय द्यायचा सोडून आपण आपल्या कुरघोड्या त्या मॅटरमध्ये सुरू झाल्या. ह्यो जुना डाव काढायला, तो जुना डाव काढायला, आणि बळी एका गरीबाची लेकीचा गेला, आणि डाव उजरायला सुरू झाला. आमचा परळेवाला डाव उजरायला लागला. ते न्याय द्यायचं सोडून तिकडं दिलं सोडून, तिकडचा डाव इकडचे तिकडं, म्हणजे ते मॅटर कसं रस्ता सोडून दुसरीकडे जाईल हे बघते. त्या लेखी बळीला न्याय कसा काय हे दिलं सोडून, कोण आरोपी आहेत, काय चौकशी व्हायला पाहिजे, हे सगळं सोडून दिलं, आणि तिसरंच चालू केलं. आता इथलं कवाशी पुरतं तर बघू, नाही तर मग दुसऱ्या चक्करला मी 6 तारखेला पुन्हा येणारच. पैसे पुन्हा देता येईल, तसं काय नसतं आपल्या डोक्यात. गरीबाच्या मागं 100% राहतो. तुम्ही चलो धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं जी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे 2,000 कोटी, ते आहे का? शेतकऱ्यांना अजूनही काही ठिकाणी मदतीचे पैसे मिळालेले नाहीत. पुढचं अधिवेशन तुमचं दिल्लीला होणार आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मनोजदारांची काय मागणी असणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना बरी मदत व्हावी, हेक्टरी मदत होईल? तुम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी करताय, मात्र त्याला 6 महिन्यांचा वेळ द्या. मला केंद्र सरकारचे दिलेला निधी मान्य नाही, राज्य सरकारनं दिलेला निधी मान्य नाही, आणि एकही मागणी शेतकऱ्याची पूर्ण केली नाही. शेतकऱ्याला हिणवलंय, अपमान केलाय. याचे परिणाम सरकारला शेतकऱ्यांनी भोगावला हवा. माझं शेतकऱ्यांना तेवढंच शेवटचं एक आव्हान आहे, तुमची लढाई तुम्ही हातात घ्या, आणि दंडुके हातात घेतल्याशिवाय यांच्या सभा काही नाही, यांचा परत प्रचाराला जायचं नाही, निवडणुका होऊ द्यायचं नाही, हेच हत्यार घ्यावं लागत. तर शेतकरी 100% सुधरत. शेतकऱ्यांनी त्यांची लढाई हातात घ्यावं, माझ्यावर विश्वास ठेवून कोणावरच नाही. आणि सरकारनं सुद्धा जर द्यायचंच असेल तर संपूर्ण कर्जमुक्ती लगेच द्या, आत्ता गरज आहे. तुम्हाला भरपाई द्यायची तर आत्ता लगेच द्या, त्याच्याशिवाय ही मार्ग निघत नाही. चलो धन्यवाद.